आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गट पक्षाच्या वतीने आमचे मित्र जिल्हाध्यक्ष सन्माननीय रणजितराजे भोसले यांच्या पुढाकारातून भव्य असा एक रोजगार मेळावा आज या ठिकाणी होतोय। आजच्या या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने आजच्या मेळाव्याच्या उद्घाटिका धुळे लोकसभा मतदारसंघाच्या सन्मान्य खासदार शोभाताई बच्चाव, मंचावरती विराजमान सन्मान्य रणजितराजे, काँग्रेस पक्षाचे प्रदेशवरचे पदाधिकारी सन्मान्य रमेश अण्णा श्रीखंडे, सन्मान्य साबिरभाई शेख, सन्मान्य हाजी इस्माईल पठाण, त्याचप्रमाणे सन्मान्य जोसेफ अण्णा मलबारी, भटक्या विमुक्त आणि धनगर समाजाचे नेते सन्मान्य अण्णाभाऊ सूर्यवंशी, मालेगावहून खास करून या ठिकाणी आलेले मालेगावचे शहराध्यक्ष सन्मान्य एजाजभाई बेग, सन्मान्य हाजी इस्माईल पठाण, सन्मान्य सर्वच मंचावरती विराजमान काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महाविकास आघाडीचे सर्व सन्मान्य नेते मंडळी, सर्व पदाधिकारी, माझ्यासमोर जमलेले सर्व सन्मान्य माजी आमदार शरद पाटील सरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। माझ्यासमोर बसलेले सर्व पालकवृंद आणि खास करून आजच्या या रोजगार मेळाव्याकरता आलेले सर्व विविध क्षेत्रामध्ये ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे किंवा अपेक्षा आहे असे सर्वच या ठिकाणी जमलेले सर्व विद्यार्थी आणि रोजगार विमुख सर्व उमेदवार बंधूंनो आणि भगिनींनो, मित्रांनो, आज मला असं वाटतं की एक फार मोठी सुवर्ण संधी धुळे शहराच्या निमित्ताने निर्माण झाली आहे आणि रणजितराजेंनी पुढाकार घेऊन या ठिकाणी या सुवर्ण संधी आपल्या सर्वांना मिळवून दिलेली आहे आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ज्या ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही अशा एकंदर 60 कंपन्या आज या ठिकाणी आपल्या दाराशी आणून उभ्या केल्या आहेत आणि ह्या 60 कंपन्यांमध्ये तुम्हाला रोजगाराच्या संधी मिळवून द्यायचं काम चाललेलं आहे। अत्यंत बिकट परिस्थिती या संपूर्ण राज्यामध्ये, या देशामध्ये निर्माण झाली आहे। आज रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही, कुठेही गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला कळतं की बेरोजगार तरुणांची संख्या ही फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या कंपन्या बंद होत आहेत, त्या ठिकाणी मुलांना कमी केलं जात आहे आणि जे आपले आता ग्रॅज्युएट झालेले किंवा बिगर ग्रॅज्युएट जे बेरोजगार आहेत ते भटकंती करत फिरतायत आणि त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळत नाही आणि अशा वेळी या ठिकाणी रणजितराजेंनी उचललेलं हे पाऊल मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे। आपण खऱ्या अर्थाने रणजितराजेंना टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी त्या ठिकाणी अभिवादन केलं पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजे, कारण या प्रकारचा उपक्रम राबवून त्या ठिकाणी अशा प्रकारे तरुणांकरता नवीन काहीतरी करून द्यायचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। मला असं वाटतं आजच्या या ज्या आलेल्या 60 कंपन्या या सर्व उच्च क्षेत्रातल्या कंपन्या आहेत। पुणे असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, त्याचप्रमाणे मुंबई असेल, आपल्या MIDC मधल्या असेल, अशा अनेक कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या सर्व कंपन्यांच्या माध्यमातून मला खात्री आहे की आज अनेक शेकडो नाही तर हजारो तरुणांना आज या ठिकाणी संध्याकाळपर्यंत ऑर्डरी दिल्या जातील आणि त्यांना सर्वांना रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध केल्या जातील। आमचे गायकवाड साहेब आमचे मित्र आहेत, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आणि गायकवाड साहेबांचा सुद्धा या ठिकाणी पुढाकार आहे। त्यांनी सुद्धा या रोजगार मेळाव्याकरता कंपन्यांना आमंत्रित करण्याकरता त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि ज्या मुलांना या ठिकाणी आज रोजगार मिळणार नाही किंवा नोकरी मिळणार नाही त्या मुलांनी त्यांचे बायोडेटास या ठिकाणी रिझ्युमे जमा करावे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी पुढच्या 15 दिवसामध्ये संध्या उपलब्ध होतील त्या ठिकाणी त्या मुलांना बोलवून प्राधान्याने त्या ठिकाणी सामावून घेतलं जाईल हा शब्द सुद्धा या ठिकाणी रणजितराजेंनी आणि गायकवाड साहेबांनी दिलेला आहे आणि त्यामुळे रणजितराजेंचे आज आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी धुळे जिल्ह्याच्या वतीने खूप खूप मनापासून धन्यवाद अर्पण करतो आणि रणजितराजेंना धन्यवाद देतो। त्यांच्या भावी कारकिर्दीला, त्यांच्या भावी कामाला आम्ही सर्वजण या ठिकाणी शुभेच्छा अर्पण करतो। रणजितराजे, तुम्ही असंच काम करत राहा, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीमागे खंबीरपणे अत्यंत ताकदीने
आम्ही सर्वजण उभे आहोत हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो. खासदार काही सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. थोडंसं आम्हाला ताईंना आणि मला सुद्धा यायला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आज खासदार ताई या ठिकाणी ज्या निवडून आलेल्या आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटकाचा सहभाग आहे. त्या ठिकाणी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि शिवसेना उभाटा असेल, याच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने पूर्ण ताकद लावून मी स्वतः निवडणुकीला उभा आहे अशा पद्धतीने प्रचार केला आणि म्हणून ताईचा विजय या ठिकाणी आपण संपादन करू शकलो. रणजित राजे तुम्ही नसतात तर धुळे शहरामध्ये आपली बाजू कमकुवत पडली असती आणि त्यामुळे रणजित राजेंच्या विशेष धन्यवाद या ठिकाणी राज्यांना आपण सर्वांनी दिले पाहिजे. राजे तुम्ही पुढची लढाईला सक्षम राहा. पुढचा सुद्धा आमदार हा धुळे शहरामध्ये महाविकास आघाडीचाच निवडून आणायचा आहे हा आपण निर्णय या ठिकाणी निश्चय आपण सगळं करूया. त्यामुळे आजचा हा कार्यक्रम मला असं वाटतं बेरोजगार तरुणांकरता खऱ्या अर्थाने आपण घेतलाय. त्यामुळे रणजित राजेंचे पुन्हा एकदा धन्यवाद अर्पण करतो आणि थांबतो. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मार्केटचे सभापती बाजीराव नाना यांनी स्टेजवर यायचंय. संदीप भैया, ऋषिकेश भैया मार्केटचे संचालक यांनी पण या ठिकाणी यायचंय. प्लीज.